नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर नियती चितलिया, सुप्रजाची काउन्सिलर. आज 3 वर्ष आम्ही नवदुर्गा हा उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. नवदुर्गा म्हणजे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आज एक यशस्वी पाऊल उचलणाऱ्या बायकांची मुलाखत. या तुमच्या आमच्यासारख्याच बायका आहेत, काही वेगळ्या नाहीयेत की त्यांना काही पंख आहेत किंवा त्या काही सुपर वुमन आहेत, असं पण काही नाही. पण त्यांनी आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकडे वाटचाल केलेली आहे. ही त्यांची वाटचाल कशी झाली, त्यांच्या रस्त्यात अनेक अडसर सुद्धा आले असतील, ते अडसर त्यांनी कसे पार केले, हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा एक नवं चैतन्य उमगून येतं आणि आपल्याला आपली स्वतःची ओळख होते. ही ओळख होण्यासाठीच हा नवदुर्गा हा उपक्रम आज 4थ्या वर्षी आम्ही परत घेत आहोत. त्याच्यामध्ये आज आपल्याकडे ज्या आलेल्या आहेत त्या सौ प्रीती तळवलकर. भारतीय अभिजात संगीत म्हणजे हिंदुस्थानी संगीत ह्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण अगदी लहानपणापासून घेतलेलं आहे. तर त्यांची मी ओळख बाकी काही देण्याच्या अगोदर त्यांनाच आपण बोलतं करूया, म्हणजे त्याच आपल्याला सांगतील. पण पहिल्यांदा सुप्रजाच्या तर्फे मी प्रीती, मी तुला खूप पहिल्यापासून ओळखत असल्यामुळे अहो जाओ हे सुरुवातीला एक तू आमच्याकडे आज गेस्ट आहेस, पण तरी सुद्धा माझ्या मुलीसारखी असल्यामुळे मी तुला ये जा म्हणून म्हणणार आणि तुझं खूप मनापासून स्वागत की आज तू वेळात वेळ काढून आमच्यासाठी मुलाखत द्यायला कबूल झालीस, याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. स्वागत आहे प्रीती तळवलकर. धन्यवाद. आणि मला अगत उगच म्हणा, कारण तुम्ही म्हणालात तसं की मला अहो जावं म्हटलं तर मला जरा थोडं ऑकवर्ड होईल. आणि मला तुम्ही बोलवल्याबद्दल खूप मला आनंद वाटतोय आणि तुमचे आणि सुप्रजाचे आभार मानते मी की आज या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळे धन्यवाद. तर आपण सुरुवातच करूया पहिल्यापासूनच अगदी, की तुझी ही शास्त्रीय संगीताकडे वाटचाल कशी चालू झाली. लहानपणापासून तू शिक्षण घ्यायला सुरुवात केलीस. आपल्याला माहितीये की लहान मुलं ही कधी कधी आळस करतात, त्यांना आवडत नाही रियाज करायला, तरी सुद्धा आज इतके वर्ष हे सगळं तू कसं साध्य केलंस हे आम्हाला सांग. मला असं वाटतं की मुळात आमच्या घरात माझ्या आईकडनं गाणं हे अगदी म्हणजे खूप लहान असल्यापासनं माझ्या बरोबर आहे. कारण माझी आई बर. उत्तम गाते, माझ्या सगळ्या मावश्या उत्तम गातात, माझा एक मामा आहे तो तबला वाजवतो, म्हणजे व्यावसायिक सुद्धा तो साथ संगत करतो. आणि आमच्या घरात गाणं हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे मला लहानपणापासनं आठवतंय की रेडिओ तेव्हा होता, म्हणजे काही दुसरं माध्यम नव्हतं. रेडिओ हा आई उठली 5-5:30 वाजता पहाटे की तेव्हापासनं रेडिओ चालू असायचा. त्यामुळे सगळ्या प्रकारचं संगीत म्हणजे शास्त्रीय लागायचं, मग सुगम संगीत. आणि हे तेव्हा काही असं जाणून जाणून बुजून काही नव्हतं की हा आता मी शास्त्रीय ऐकते, आता मी सुगम ऐकते, असं नव्हतं. पण आई गुणगुणायची ती गाणी कानावर पडून मला येत होती, असं समोर बसून कधी न शिकता. तर त्यामुळे मला असं वाटतं की वेगळं काही आपण करतोय किंवा गाणं म्हणजे आता हा विषय आपण वेगळा शिकूया असं नव्हतं. त्यामुळे खूप आणि मला आवड होतीच, म्हणजे ती बहुतेक आपण म्हणतो की इनबॉर्न आवड होती. अ, हो. आता दुसरं तुम्ही म्हणालात तसं की कंटाळा करतात किंवा काय. पण मी एक मला वाटतं 6वीत वगैरे असेन तेव्हा माझं शास्त्रशुद्ध गाणं शिकायला सुरुवात झाली. बर. तोपर्यंत जे ऐकू येत आहे आणि जे मला सहज येत आहे गाता असं चालू होतं. पण मग शास्त्रशुद्ध शिकायला सुरुवात झाल्यानंतर मग तिथे खरं सुरू होतं की जे शिकलंय ते परत परत म्हणा. आणि मग हा मुद्दा कधी कधी येतो की कंटाळा येतो किंवा मला असं वाटतं की शिकत असताना अगदी सुरुवातीच्या काळात त्याचं खूप आपल्याला डेप्थ म्हणतो ज्याला, खोली त्या विषयाची माहित नसते. त्यामुळे जेवढं शिकवलंय ते मला येतंय, मग आता परत परत काय म्हणायचंय. तर यातनं येणारा तो थोडा कंटाळा असतो. आणि मग जसजसं जाणीव वाढत जाते की नाही, हे
जे येतंय त्याच्यापेक्षा अजून यायला हवंय, किंवा हे येतंय ते अजून चांगलं यायला हवंय. मग मला वाटतं तो कंटाळा कमी होतो आणि आपण जबाबदारीने ती गोष्ट करायला लागतो. तर तसं काहीसं असावं. पण आवड ही खूप म्हणजे पहिल्या. जास्त होती. हा, हो. लहानपणापासून. तर आता तू बोलता बोलता म्हणालीस त्याचं डेप्थ वेगळं असतं, त्याचं पूर्ण एक वेगळाच हे असतं. तर त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सांग. कारण का प्रेक्षकांचा असा समज किंवा सामान्य माणसाचा हल्ली टीव्ही वगैरे बघून एक फक्त जे रियालिटी शोज असतात त्याच्यामध्ये जे संगीत ऐकतात तेवढंच त्यांच्या संगीत कानावर पडत असतं, म्हणजे तेच संगीत असं त्यांना वाटत असतं. तू आता जे म्हणे त्याची जी खोली आहे, तर ते जरा म्हणजे शास्त्रीय संगीत आणि सुगम ह्याच्यामधला फरक वगैरे असं थोडंसं सांगशील का? हा, म्हणजे आता मी इतकी वर्ष गाणं शिकतेय आणि गाण्याच्या सानिध्यात मी इतकी वर्ष आहे, त्यावरून मला जे समजलं आहे हम्म. ते मी थोडस मांडू इच्छिते. हो. की कला कुठलीही, म्हणजे एखादी भाषा आपण जसं शिकतो की हम्म. अगदी त्याच्या मुळाक्षरांपासून सुरुवात करून मग छोटे छोटे शब्द, मग छोटी वाक्य करायला शिकतो, आणि मग त्या वाक्यांचा एखाद्या विषयावर आपण निबंध लिहिणं किंवा एखाद्या विषयावर एक 8-10 ओळी लिहिणं, हा जसा प्रवास होत जातो, तसं गाण्याच्या बाबतीतही आहे. म्हणजे हम्म. आता हे सगळ्यांना सारेगम पासून शिकायचं, हम्म. हे बहुतांश लोकांना ऐकून माहिती आहे. तर सारेगम पासून शिकायचं म्हणजे तेच की जर आपण असं समजलो की संगीत ही भाषा आहे एक, हम्म. तर त्याची मुळाक्षरं काय, तर सारेगम पधनिसा. हम्म. अगदी सुरुवातीचं जे आपण हो. म्हणतो, मग अगदी हो. ते आधी शिकायला हवं. मग त्याची त्याच्या वेगवेगळ्या संगती, म्हणजे जसं आपण शब्दांसाठी अक्षरं तीच राहतात, पण आपण अक्षरांची संगती बदलली की वेगवेगळे शब्द आपल्याला मिळतात. तशा पद्धतीने आधी स्वर शिकून घेणं, मग त्याच्यात जे आणखीन आहे पुढे की कोमल स्वर, तीव्र स्वर, हम्म. हे शिकणं. आणि मग एक एक पायरी पुढे जात जातो आपण, जसं हम्म. तसं जे आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे, म्हणजे ज्याला प्रामुख्याने आपण राग संगीत, रागदारी संगीत म्हणतो, मग राग शिकणं, त्या अनुषंगाने ताल शिकणं, हे सगळं सुरू होतं. आणि मग तुमचा पाया तयार होतो त्या हम्म. भाषेसाठी, म्हणजे सांगीतिक भाषा. आणि मग मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आवडीनुसार, की शास्त्रीय किती अजून मला शिकायला आवडेल किंवा अजून मला किती करायला आवडेल, अ, ह्या विचारांनी लोक ठरवू शकतात की मला अजून शास्त्रीय शिकायचंय का, आता मला साधारण एक सुरातालाची समज आली आहे, पण मला खूप शास्त्रीय नाही आवडत आहे, पण मला सुगम संगीत आवडतंय. आता सुगम संगीत याचा आपण ढोबळमानाने जर विचार केला, तर ज्याला आपण म्हणू की त्याच्यात फार शास्त्रावर भर नसतो. म्हणजे एखादा राग आहे तर त्या रागातच तुम्ही राहिलं पाहिजे असं नाही. किंवा मग सुगम संगीतात फिल्म म्युझिक आलं, भजन हम्म. आलं, किंवा इतरही प्रकार म्हणजे गझल आली. गझल आहे, गझल हा, येतात. हा. हम्म. पण प्रत्येक तो एक प्रकार आहे, तर त्यामुळे त्या त्या प्रकाराची सुद्धा परत गरज असणारच, की तुम्हाला हो. काहीतरी त्याचं हम्म. ज्ञान हवं. पण शास्त्रीय हे जे आहे ते पूर्ण त्याचं शास्त्र अवगत करून आणि ते हम्म. कंठस्थ करून, म्हणजे तुम्हाला गळ्यातून ते मांडायचं, नुसतं शास्त्र समजून उपयोग नाही. तर हा विषय असा आहे की यू नीड टू नो थिअरी, आणि देन यू हॅव टू प्रेझेंट द इम्प्लिमेंटेशन ऑफ द थिअरी, हा. असं. असं साधारण आपण, म्हणजे हे काय म्हणू आपण, की हे खूप वरवरचं बरं. मी हा, सांगू तर शकते. हा, ढोबळमानाने आपण त्याचे हो, प्रकार केले. शेवटी हो, ते आपल्यावरती आहे. म्हणजे आपण हो. चित्रकला जरी म्हटली तरी चित्रकला त्याच्यामध्ये कसं ते त्याचे समरस व्हायचं, म्हणजे हळूहळू माणूस मला वाटतं त्याच्यात एकरूप व्हायला लागतो. आणि बरोबर. मग त्याला खरंच जाणीव व्हायला लागते. म्हणजे ते आपण शब्दात नाही सांगू शकत त्या गायकाला काय होतंय, पण ते त्यावेळी त्या वेळोवेळी होत असतं, नाही का? बरोबर, बरोबर. म्हणजे आता मला तू काय तुझ्यामध्ये जाणवतंय. हा
हा, तुम्ही म्हणालात तसं की काय आपल्याला त्यातनं काय जाणवतंय, त्यातनं काय भावतंय, आवडतंय, याप्रमाणे मग पण म्हणजे हे ठरवण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की जर तुम्ही बेसिक त्यातल्या गोष्टी शिकायचा प्रयत्न केला तर जास्त विचारांची तुमच्या म्हणजे विचारांमध्ये स्पष्टता येऊन मग तुम्ही शिकू शकता. आणि हा सगळा प्रवास स्वतःचाच आहे ना, की स्वतःलाच रिअलायझेशन करायचे. एक गुरु मदत करतातच, पण शेवटी स्वतःच रिअलायझेशन आहे. तर आता हो. थोडं तुझ्या म्हणजे गुरु कसं असतं, प्रवासामध्ये अनेक गुरु असतात आपले, तर ते तसं कसं तुला तुला त्यांनी सगळ्या गुरूंनी कसं मोल्ड केलं हे जरा सांग. हो, म्हणजे गुरु हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मी स्वतःला खूप सुदैवी समजते की मला जितके गुरु मिळाले, इतके प्रेमाने शिकवणारे आणि इतकं समजून घेणारे आणि कशी माझी प्रगती होईल ह्या विचारांनी शिकवणारे गुरु मला मिळाले. मगाशी मी म्हंटल तसं की पहिला गुरु तर मी आईलाच म्हणीन, कारण हा, तिच्याकडनंच मला हो, गाण्याची कला मिळाली. बाळकडूच मिळालं, तू म्हण बाळकडूच मिळालं नाही का. हो, हो. आणि सगळ्यात मोठी आपण म्हणतो जसं क्रिटिक आजही माझी आई आहे. त्यामुळे बरं. अर्थातच पहिला गुरु मी आईला म्हणेन. आणि माझी मावशी सुद्धा, म्हणजे पहिलं सारेगम मी जे पेटीवर वाजवलं ते तिने मला बरं. दाखवलं होतं की हे असं हा, सारेगम वाजवायचं. कसं वाजतं असं. आणि मी म्हंटल तसं की 6वी-7वीत असताना पहिल्यांदा आता शिकायला जायचं गाणं, असं म्हणून मी ज्यांच्याकडे गेले त्या माझ्या पहिल्या गुरु सौ स्वरदा साठे. अ, बरं. तर तर त्यांच्याकडे मी संगीत विशारद होईपर्यंत, म्हणजे गांधर्व महाविद्यालय ही संस्था आहे आणि त्यांची विशारद ही जी परीक्षा आहे ती आपल्या पदवी परीक्षा म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल ची जी एक्झाम असते, बीए विथ इकॉनॉमिक्स, तसं बीए विथ म्युझिकच्या इक्विव्हॅलंट ही परीक्षा. तर तोपर्यंत मी त्यांच्याकडे शिकले आणि त्यांनीच मला सुचवलं की आता तू एक कुठली तरी गायन शैली शिकायला हवीस. तर गायन शैली म्हणजे बऱ्याच लोकांना ऐकून माहिती असेल की वेगवेगळ्या घराण्यांचं आपण गाणं ऐकतो, म्हणजे आग्रा घराणं, ग्वाल्हेर घराणं असं. तर घराणं म्हणजे एक स्टाईल, एक शैली. अ, तर त्याप्रमाणे त्यांनी मला सुचवलं की तुझ्या आवाजाला जयपूर घराण्याची गायकी शोभेल, तर तू जयपूर घराण्याचं कोणीतरी म्हणजे हे कर, शिकवतील त्यांच्याकडे तू जा. आणि त्यांनीच माझ्यासाठी खरं म्हणायचं तर माझ्या नंतर ज्या गुरु झाल्या, श्रीमती माणिकताई भिडे, ज्या किशोरीताईंच्या, किशोरी आमोणकरांच्या अगदी पट्टशिष्यांपैकी एक. त्यांच्याकडे जाण्यासाठीचा मार्ग माझ्या पहिल्या गुरूंनी मला अगदी दाखवला आणि पार त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर शोधून सगळं करून मला त्यांनी सांगितलं की तू माणिकताईंकडे जा. तर त्यामुळे माणिक भिडेंकडे मी जवळजवळ 12 वर्ष तरी, 12-13 वर्ष जयपूर घराण्याची तालीम घेतली. त्याच दरम्यान मी आता फक्त मी माझ्या गुरूंबद्दल सांगते आणि तुमचा जो प्रश्न आहे की गुरूंकडनं काय मला मिळालं तेही मी सांगते. मी विशारद करून जेव्हा माणिकताईंकडे गेले तेव्हा अलंकार म्हणजे अजून पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल परीक्षेचाही मी अभ्यास करायला सुरुवात केली होती. तर त्या अभ्यासक्रमातल्या काही गोष्टी शिकण्यासाठी माणिकताईंनी मला मुक्ता भिडे, श्रीमती मुक्ता भिडे यांच्याकडे पाठवलं होतं. त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन लाभलं. आणि आता पंडित भालचंद्र टिळक, जे पंडित रत्नाकर पैंचे शिष्य आहेत, तर ते सुद्धा जयपूर घराण्याचेच गायक आहेत. तर त्यांच्याकडेही माझी तालीम मला असं वाटतं 8-10 वर्ष तर झाली. आताही काही लागलं की मी सरांना सांगते, सर मला हा राग सांगा, किंवा त्यामुळे
ते चालूच आहे. आणि अजून एक उल्लेख मी आवर्जून करीन तो म्हणजे विदुषी अश्विनीताई भिडे देशपांडे, ज्या माणिकताईंच्या कन्या आहेत आणि आमच्यासाठी खूप मोठं मार्गदर्शन त्यांचं कायम राहिलेलं आहे आणि आजही आहे. म्हणजे आज आता दुर्दैवाने माणिकताई नाही आहेत, पण काहीही आम्हाला मार्गदर्शन हवं तर अश्विनीताई आहेत आणि आमचं जे चांगलं असेल त्याचं भरभरून कौतुक करायलाही त्या कधीही मागे नसतात. आणि एखादी गोष्ट आमची नसेल चांगली तर ती चांगली होण्यासाठी काय करा हे सांगायलाही त्या असतात. करायला पाहिजे. त्यामुळे हे सगळे गुरु माझ्या आयुष्यात आहेत. त्यामुळे खूपच मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे या बाबतीत. तर हो. आता प्रत्येकाकडनं म्हणजे अर्थात मला असं वाटतं की हा हो. माझ्यासाठी इतका मोठा विषय आहे की हा आपला इंटरव्ह्यू फार म्हणजे ती वेळ कमी पडेल. पण तरी सुद्धा मी एक थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की अवश्य एकतर सांग, अवश्य सांग, कारण लोकांना माहिती व्हायला पाहिजे की हे शिक्षण कुठल्या प्रकारे असतं, म्हणून अवश्य तू सांग. हो, तर म्हणजे अगदी प्रत्येक जो गुरु आपल्या शिष्याला शिकवतो तर ह्या सगळ्या गुरूंकडनं एक महत्वाची गोष्ट जी मला बघायला मिळाली म्हणजे माझा अनुभव, की एकतर खूप प्रेमाने आपुलकीनी आणि जिथे पाहिजे तिथे शिस्त दाखवून की हे केलंच पाहिजे किंवा हे असं आलंच पाहिजे हे राखून त्यांनी शिकवलं. आणि खूप पेशन्स ठेवून म्हणजे खूप सहनशीलता सगळ्या या गुरूंच्या अंगी आहे. त्यामुळे आज मला असं वाटतं की जे काही माझ्यासारखे जितके आम्ही त्यांच्याकडे शिकलो तर जे काही आम्हाला थोडं बहुत आज गाता येतं ते मला असं वाटतं की त्यांचा पेशन्स आमच्याही पेक्षा जास्त होता. आणि कधीही की हे कसं तुला येत नाही किंवा आता किती वेळा तुला सांगायचं हा कधीच प्रकार सुदैवाने माझ्या वाट्याला आला नाही. उलट प्रत्येक वेळी बरं असं म्हणून येत नाहीये मग असं करून बघ, मग असा आवाज लावून बघ किंवा ही फ्रेज अशी म्हणून येत नाहीये तर मग दुसऱ्या पद्धतीने म्हणून बघ. म्हणजे इतक्या प्रकारे की जणू काही मला गाणं यायला पाहिजे हे माझ्याही पेक्षा त्यांचं जास्त त्याच्या मागे काय म्हणू आपण इच्छा प्रबळ होती. तर त्यामुळे हे सगळ्याही गुरूंकडनं मी शिकले अनुभवलंस. आणि मला असं वाटतं की मी आज मी शिकवताना सतत माझ्या ते डोक्यात असतं की जर मला अशा भावनेने शिकवलं नसतं तर आज मी शिकवायच्या जे काही मी शिकवू शकते मला जे येतंय ते दुसऱ्यांना मी देऊ शकते ते हो. नसतं मला जमलं. तर त्यामुळे मी शिकवताना हा विचार सतत जागृत असला पाहिजे हे मला वाटतं. तर आता मी प्रत्येक गुरुबद्दल थोडं थोडं सांगते. सांग. माझ्या पहिल्या गुरु जसं मी म्हंटल स्वरदा साठे, तर मी शाळेत असताना म्हणजे हे मी जवळजवळ तुम्हाला एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर तेव्हा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस काहीच नव्हते. म्हणजे आपलं तबला तानपुऱ्याचं मशीनही नव्हतं आणि तबलची हा कधीतरी लाभायचा, कारण असं सर्रास लाईव्ह तबला साथीला नसायचा. तर आम्हाला त्यांनी अशी सवय लावली होती की कुठलाही ताल त्रितालात तुम्ही गाताय एकतालात गाताय जो कुठला ताल आहे तो हातानी टाळी खाली म्हणजे जसा ताल हाताने दिला जातो. आता हे ज्यांना गाणं शिकतायत त्यांना जास्त कळू शकेल. तर हातानी ताल प्रत्येक मात्रा देऊन बंदिश गायची आलाप गायचे. त्यामुळे डाव्या हाताने आमचा ताल चालू असायचा. थोडस आम्ही ऍडव्हान्स लेवल जेव्हा शिकायला लागलो तेव्हा लाकडी तानपुरा जो उजव्या हातात घेऊन वाजवतात उजव्या हाताने तानपुरा वाजवायचा डाव्या हाताने ताल द्यायचा आणि गायचं. म्हणजे आणि माझ्या मनामध्ये मात्रा मोजायच्या, नाहीतर हो मात्रा परत चुकतील. म्हणजे गाता गाता हो मनामध्ये मात्रा सुद्धा मोजायच्या, नाही का? हो हो म्हणजे हाताने ताल देताना ते व्हायचं. लक्ष असायला पाहिजे, नुसतं आपण हो सुराकडे लक्ष देऊन उपयोग नाही, नाही. हो हो म्हणजे ते आपण ड्रायव्हिंग करताना जसं असतं की हो. सगळ्या मिररमधनं लक्ष ठेवा आणि गिअर चेंज करा आणि सगळंच लक्ष हो. ठेवा.
तर ते त्यांनी इतकं पक्क करून घेतलं होतं की तालाची भीती हा प्रकार मला आठवत नाही की मला कधी वाटली. आणि तेव्हा कदाचित त्या वयाला आम्हाला वाटलंही असेल की अरे बापरे, आता तालही द्यायचा, हे तानपुराही वाजवायचा. पण आज त्याचं मला महत्व खूप लक्षात येत. म्हणजे तेव्हा ते कळलं नसेल, तेव्हा आमचं वयही नव्हतं ते काही कळायचं, पण आपल्याला सांगता येत न, मग ते आपण करायचं एवढं मात्र प्रामाणिकपणा होता. तर त्यामुळे ते त्यांनी अगदी केलं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की जेव्हा मी माणिकताईं केले तेव्हा त्यांच्याही तोंडून हे बऱ्याचदा त्यांनी म्हटलं की तुझा ताल पक्का आहे. तर तेव्हा मला ते नेहमी लक्षात यायचं की अरे हो, किती आमच्याकडनं करून घेतलंय. आणि मी म्हंटल तसं की हे हा म्हणजे हे सोपं नाहीये. तर हे आम्हाला येईपर्यंत शिकवणाऱ्याला किती शांत राहण्याची गरज आहे. कारण म्हणजे ते नाही जर तर हा पेशन्स त्यांनी ठेवल्यामुळे मला असं वाटतं की माणिकताईंकडे गेल्यावर पण मला ताला द्यायचा कधी प्रश्न आला नाही. आणि आता माणिकताईंबद्दल सांगते की जयपूर गायकी म्हणजे कुठली गायकी शिकायची म्हणजे तुम्ही स्पेशलाइज्ड व्हर्जन शिकत असता. विशारद होईपर्यंत कसं असतं की तुम्ही एक तुमच्या तुमच्या परीने प्रत्येक राग गाता, त्याच्यात काही असं वैशिष्ट्यपूर्ण कुठली शैली वापरत नाही, किंवा माझं तेव्हा तसं शिक्षण झालं नव्हतं. काही जण असतात की जे अगदी सुरुवातीपासून एक शैली शिकतात. तर मला खूप सुरुवातीला असं म्हणजे एक तर कळायला खूप वेळ लागायचा, कारण सगळंच वेगळं असायचं. म्हणजे जरी भूपालीच राग गात असले तरी मला असं वाटायचं की हे हे काय वेगळंच आहे. हा. आणि मी म्हणायचे पण माणिकताईंना, तर त्या मला असं गमतीने म्हणायच्या, अगं तू विशारद झालीयस ना, हा भूपच तर आहे. तर मी त्यांना म्हणायचे, अहो पण मला वेगळाच वाटतोय, मला भूप पहिल्यांदाच मी ऐकते असं वाटतंय. तर आणि खूप असं म्हणजे मनातनं खूप अपराधी वाटायचं की हा इतक्यांदा सांगतायत आणि आपल्याला येत नाहीये. तर मी त्यांना म्हणायचे की माणिकताई, मी तुम्हाला ना आधीच सॉरी म्हणते, कारण मला माहितीये तुमच्या कानावर अत्याचार होत असतील माझं ऐकून. तर त्या नेहमी म्हणायच्या की अगं तुला येत नाहीये म्हणून तू आलीयस ना माझ्याकडे शिकायला, तुला येत असतं तर तू कशाला आली असतीस. तर हा म्हणजे हा विचारच मला इतका म्हणजे उच्च प्रतीचा वाटतो. किती मोठेपणा नाही. हो तेच म्हण, किती मोठेपणा, एवढ्या मोठ्या बाई पण किती हो म्हणजे अगदी आपल्या लेवलला येऊन, म्हणजे तुझ्या लेवलला येऊन त्यांनी सांगावं, किती अगदी. मोठापणा. आणि हो, आणि त्यांनी मला सांगितलं की माझी 100 वेळा ऐकायची तयारी आहे, तू फक्त 100 वेळा गायची तयारी ठेव येईपर्यंत. तर तर त्यामुळे हे मी म्हणजे मला असं वाटतं की इतकं माझ्या ते आतपर्यंत ह्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे की जर त्यांच्या इतकं वरच्या लेवलचा कलाकार हे हा असा विचार करू शकतो, तर आज मी शिकवताना मी तर 1000 वेळा ऐकायची तयारी ठेवायला पाहिजे. आणि तो ठेवायला पाहिजे, प्रयत्न मी खरंय. करते आजही. करते. तर आणि खूप प्रेमाने म्हणजे तुझ्या गळ्यात हे चांगलं वाटतंय, किंवा मी त्यांना म्हणायचे की मला सुगम संगीताचे कार्यक्रम करायला विचारतायत, म्हणजे पण मी तर शास्त्रीय आता जयपूर गायकी शिकतेय. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, तुझ्या आवाजाला सुगम संगीत पण तितकंच शोभतं, तर जरूर कर. म्हणजे त्यांनी इतका ज्याला आपण म्हणतो की वाईड होरायझन ठेवला नेहमी, की शास्त्रीय शिकतेस मग नाही नाही फक्त शास्त्रीयच गायचं, असं न करता ऑन द कॉन्ट्ररी इतकं प्रोत्साहन दिलं की तुला येतायत ना, तुझं सुगम सुद्धा आवडतंय ना लोकांना, जरूर कर, अजिबात नाही म्हणायचं नाही कार्यक्रमांना. तर त्यामुळे हे आणि सतत नवीन काहीतरी करायचं, हे त्यांच्याकडनं म्हणजे आम्ही
सदोदित आम्हाला मिळालं ते. बरं. त्यानंतर मी म्हंटल की मुक्ताताईंकडनं मी अलंकार परीक्षेच्या संदर्भात काही काही हो. गोष्टी शिकले. तर त्या स्वतः डग्यावर ठेका धरून शिकवायच्या मला विलंबितचा. म्हणजे इतकी लय पक्की, इतकी तालाची समज पक्की त्यांची. आणि मला स्पेशली आठवतं ध्रुपद धमार हे प्रकार आहेत हो. शास्त्रीय हो. संगीतात. तर त्याच्यात दुप्पट, तिप्पट, चौपट या लयीत गाण्याची म्हणजे पद्धत आहे. काय म्हणू आपण प्रथा आहे पद्धत. किंवा तसा हम्म. त्याचा पढत त्याची करतात. हम्म. तर ते त्यांनी मला इतकं सोपं करून सांगितलं. म्हणजे असं पाहायला हम्म. गेलं तर हा टेक्निकल भाग आहे भाग आहे. हो. दुप्पट तिप्पट करणं. पण तो टेक्निकल भागही पक्का करायचा आणि गाताना जाणवू न देता की हा टेक्निकल आहे भाग, हम्म. हे त्यांच्याकडनं शिकले मी. म्हणजे इथे मला असं वाटतं की इंटेलिजन्स तुमचा गाण्यातला फॉर टेक्निकल आस्पेक्ट हो. हा कसा वापरायचा आणि ऍट द सेम टाइम ते मेकॅनिकल टेक्निकल वाटता कामा नये. तर हे खूप त्यांच्याकडनं मला मिळालं. आणि टिळक सर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे इतका माणूस म्हणून इतके चांगले, इतके प्रेमळ आणि इतके नॉलेजेबल. पण इतका साधेपणा आहे त्यांच्यामध्ये की कुठलाही राग सरांना म्हटलं की म्हणजे आता जयपूर घराण्यात जयपूर घराणं अनवट रागांसाठी म्हणजे जे इतर ठिकाणी जास्त ऐकायला मिळत नाहीत असे राग गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध तर आहे. सरांना कुठलाही म्हणजे सर मला गौरी राग सांगता का, मला जैताश्री शिकवता का, तर अगदी हसत हसत हो घे घे बंदिश सुरू. त्यामुळे इतकं सहज आणि छान त्यांचं काय म्हणूया आपण की त्यांची वृत्ती मुळात कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याची इतकी साधी सरळ आहे आणि प्रांजळपणे शिकवतात आणि कधीही हातचं राखून नाही. त्यामुळे मला असं वाटतं हम्म. की गाण्याबरोबर या सगळ्या गोष्टीचा आपल्यामध्ये अंतर्भाव होत जातो. आणि हे हम्म. म्हणूनच मी म्हणजे नेहमी मी देवाचे आभार मानते की मला आतापर्यंत मिळालेले सगळे गुरु हे इतके छान आहेत. मिळाले खरंच. तर आता तू जसं म्हणालीस की शिक्षण आपण विशारद आहे, अलंकार आहे, हे गांधर्व महाविद्यालयाचे च्या परीक्षा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मुंबई युनिव्हर्सिटीच्या पण परीक्षा आहेत नाही का, BA म्युझिक, MA म्युझिक, हो. किंवा इतर युनिव्हर्सिटी, अलाहाबाद युनिव्हर्सिटी आहे किंवा लखनौ, इथे पण परीक्षा घेतल्या जातात. तर ह्या सगळ्या परीक्षांबद्दल थोडंसं सांग की कसं आहे, हल्ली पालकांना फक्त एकच वाटत असतं की मुलं हुशार म्हणजे सगळ्यात जास्त मार्कच मिळाले पाहिजेत. आता आपण बोलता बोलता जसं म्हटलं की ती बंदिश लक्षात राहणं, त्याच्यावरचे ताना आलाप आपण स्वतः बनवणं, तालाकडे लक्ष देणं, एका बाजूला तंबोरा, हे सुद्धा एक प्रकारची हुशारीच आहे. पण त्या हुशारीकडे पालक बघत नाहीत. पालकांचं लक्ष टोटली मार्कांकडे असतं. ते न असताना ज्या मुलांना आमच्या सुप्रजाच्याच पालकांच्या मुलांना ज्यांना गाण्याची आवड आहे, त्यांनी पुढे ह्या प्रश्नाकडे जास्त भर देऊन लक्ष द्यावं की विशारद अलंकार ह्या जास्त प्रॅक्टिकली तुम्ही कसं गाता आणि तुम्ही प्रेझेंट कसं करता ह्याच्याकडे नेणाऱ्या असल्या तरी तुम्ही बॉम्बे युनिव्हर्सिटी, इतर युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन वगैरे काय करू शकता, हे आता आपल्याला प्रीती समजावून सांगेल. तर त्याच्याकडे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका जरा. हो. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. अ, आता गाण्याच्या संदर्भात मी असं सांगेन की ह्याला परफॉर्मिंग आर्ट असं म्हटलं हम्म. जातं. हम्म. परफॉर्मिंग आर्ट म्हणजे सादरीकरणाची कला. हम्म. जिथे सादरीकरण लोकांसमोर ज्या कलेचं केलं जातं, तर अशा जसं अभिनय आहे, नृत्य आहे, तसंच हम्म. गाणं. तर बऱ्याचदा असं होतं की अ, अभ्यासात काहीतरी आपण मार्क चांगले मिळवले किंवा अभ्यासात काहीतरी प्रगती दिसली, अर्थात ती बऱ्याच वेळा मार्कांच्या आधारावरच अ, हो. ठरवली जाते. अ, तर तसं कलेच्या बाबतीत काय असणार हा एक हम्म. प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतो. किंवा मी एक छोटस तुम्हाला गमतीदार उदाहरण असं सांगेन की माझ्याकडे जी मुलं गाणं शिकतात, आता त्यांना मी पहिल्या परीक्षेला गाण्याच्या समजा हम्म. बसवलं.
तर गाण्याच्या परीक्षेत समजा 50 मार्काची परीक्षा आहे आणि त्याच्यात 35 मार्क मिळाले 50 पैकी. तर आता आपण जर टक्केवारी पाहिली तर 70% आहे. तर पालकांचा प्रश्न असा असतो की अहो 50 पैकी 35च म्हणजे खूप कमी मार्क मिळाले का? तर मला त्यांना हा. म्हणजे सांगायला लागतं की गाण्याच्या दृष्टीने 70% म्हणजे हम्म. चांगले मार्क आहे. खूप म्हणजे हे खूप छान हा झालं. हा तर गणित किंवा सायन्स किंवा इतर जे आपले शाळेच्या अभ्यासातले विषय आहेत त्याच्या मार्कांप्रमाणे कम्पेअर करायला जातात लोक, कारण बरोबर आहे त्यांना माहित नसतं. माहित तर नसतं. तर हा एक मोठा फरक त्यांच्या मनात असतो की अरे हम्म. 15 मार्क गेले 50 पैकी. हम्म. पण हम्म. जसं मी म्हंटल की कला हा विषय असा आहे की एकतर आणि त्यातूनही जर गाण्याची आपण गाण्यासंदर्भात जर म्हणणार असू तर असं आहे की हा खूप व्यक्ती सापेक्ष असा विषय आहे. तर हो. त्यामुळे कोणाचा आवाज खूप चांगला असतो किंवा कोणाची सुरातालाची समज चांगली असते. तर या सगळ्यावर ते काय तुम्हाला मार्क मिळतील परीक्षेत ते अवलंबून असतं. तर हा एक हम्म. परीक्षेचा भाग झाला. पण जसं इतर विषयांचं आपण शिक्षण घेऊन त्याच्यात जेव्हा आपण काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवतो म्हणजे करिअर करायला आपण अ, जातो त्याच्यात, तसंच संगीत ह्या विषयासाठी सुद्धा जसं अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ही संस्था आहे, तसं युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी आणि इतर अनेक, जसं तुम्ही म्हणालात अलाहाबाद युनिव्हर्सिटी आहे, किंवा इतरही म्हणजे आता अमरावती किंवा या भागातही त्यांच्या त्यांच्या ज्या कॉलेजेस आहेत दिवस. किंवा पुणे युनिव्हर्सिटी असं सगळं, तर तिथे एक व्यवस्थित वेल डिझाईन्ड BA विथ म्युझिक, MA विथ म्युझिक असं कोर्सेस आहेत, म्हणजे ती डिग्री आहे. आणि जर कोणाला पुढे जाऊन गाणं शिकवायचंय म्हणजे असं असू शकतं, प्रत्येक गाणं शिकणारा केवळ परफॉर्मर होईल असं नाही. असं नाही. म्हणजे त्याच्यात सुद्धा अनेक भाग आहेत की हो. कोणाला म्युझिक कंपोजिंग मध्ये जास्त गती असू शकते, कोणाला गाण्यात जास्ती असू शकते किंवा कोणाला शिकवण्यात असू शकते. तर या हम्म. सगळ्या दृष्टीने हे डिग्री कोर्सेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर सुद्धा आहेत, SNDT मध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे. म्हणजे आणि जसं आपण इतर कुठल्या विषयासाठी मी अर्थशास्त्र घेऊन माझं BA झालंय, तर मी हम्म. कॉलेजमध्ये तो विषय घेऊन त्याचा अभ्यास करून ती परीक्षा दिली आणि मला ते हम्म. सर्टिफिकेट मिळालं. तसंच गाण्याच्या बाबतीतही करू शकतात तुम्ही. आणि त्याला मला वाटतं काही एक अमुक एक वर्ष तुम्ही शिकलेलं असायला पाहिजे किंवा तुमचं हा. एक बेसिक एवढं शिक्षण झालेलं पाहिजे, असा काही क्रायटेरिया त्यांचा आहे. पण तो आपल्याला तिथे जाऊन जर तुम्ही माहिती विचारली तर व्यवस्थित माहिती मिळते. हल्ली तर वेबसाईट्सवर सुद्धा अवेलेबल आहे. मिळेल. तर हा नक्कीच आहे चांगला पर्याय. आणि अ, कुठलीही कला शिकायला सुद्धा तितकीच बुद्धी लागते. म्हणजे पूर्वी असा एक मस्करीचा विषय होता की काही जमलं नाही म्हणून ऍक्टिंग करायला गेला किंवा हो. दुसरं काही जमलं नाही म्हणून आर्ट्सला गेला, म्हणजे हा एक वेळेला. वेगळा विषय. पण असं नाहीये. मला असं वाटतं कुठल्याही विषयात तुम्हाला प्रभुत्व मिळवण्यासाठी, म्हणजे टू मास्टर एनीथिंग इन लाईफ, तितकीच बुद्धी लागते, तितकीच मेहनत लागते. कारण खोलात शिरायला लागल्यावर कळतं की अरे हे किती अभ्यास करण्यासारखं आहे. म्हणजे साधं मला असं वाटतं की झाडं लावणे हा विषय सुद्धा तितकाच अभ्यासाचा आहे. नक्कीच. म्हणजे वाटतं आपल्याला की त्याला काय एक रोप लावायचं असं नाहीये, ते त्याच्या नाही. पलीकडे जाऊन जेव्हा विचार आपण करतो तेव्हा लक्षात येतं. त्यामुळे कला शिकायलाही, म्हणजे ज्या मुलांना कलेत जास्त गती आहे त्यांच्या पालकांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही लक्ष द्या. म्हणजे मी असं नाही हम्म. म्हणणार की बाकी गोष्टी काही शिकायची गरज नाही, पण ज्या गोष्टीत गती आहे त्याचं शिक्षण देऊन बघायला काय हरकत आहे. आणि पुढे जाऊन हल्लीची तर मुलं खूप सुज्ञ आहे, म्हणजे त्यांना कळतं की मला हे आवडतंय, मला हे जमतंय आणि मला हे करायचंय.
तर ती शिकायची संधी पालक म्हणून मला असं वाटतं आपण द्यायला हवी त्यांना. अगदी बरोबर आहे. आणि मला असं पण वाटतं एक एक जी मुलं शिकतायत गाणं, त्यांना एक असं एक सजेशन करावंसं वाटतं, की अनेक ठिकाणी उदाहरणार्थ मिरज आहे. मिरजला हे सगळे वाद्य बनतात. मग ती वाद्य कशी बनतात? ते बनवणारे कोण आहेत? ही वाद्य निर्माण कशी झाली? त्याच्यातनं सूर ताल कसे येतात? हे सुद्धा तुम्ही त्या शिक्षणाच्या जोडीली जर मुलांना दिलं किंवा उदाहरणार्थ लखनौला भातखंडे कॉलेज ऑफ म्युझिक आहे. तिथे एक मोठं ग्रंथालय सुद्धा आहे. तिथे जाऊन तिथे काही बंधन नाही, कोणीही शिकणारं मूल जाऊन बघू शकतं. तर अशा ठिकाणी पण तुम्ही जाऊन एक डोळसपणे त्यांचा मार्ग कसा व्हावा त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि जसं आता तू म्हणालीस परफॉर्मन्स मध्ये, आता ते आम्हाला सांग की एक परफॉर्मन्स आहे, प्रसिद्धी आहे आणि एक शिक्षण, एक शिक्षक म्हणून समजा कोणाला गायक, आता मी गायक झालेली आहे आणि मला शिक्षक व्हायला आवडेल, तर हे तिन्ही त्यांच्या समोर करिअर ऑप्शन्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी कशी वाटचाल करावी किंवा त्याच्यामध्ये कधीतरी अपयश आलं ते कसं झेलावं ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कर. हो. अगदी तुम्ही योग्य म्हणालात की कुठलीही आपण गोष्ट शिकतो तेव्हा त्याच्यात अनेक मला असं वाटतं की आस्पेक्ट्स आहेत की म्हणजे मी अमुक गोष्ट शिकल्यानंतर त्यातनं मी काय काय करू शकते प्रोफेशन म्हणून. तर मला असं वाटतं की सगळ्यात त्याच्यात महत्वाची बाजू कुठली ठरू शकते, तर मला ह्या अ, समजा 4-5 त्याच्यात पर्याय आहेत एक गोष्ट शिकल्यानंतर. म्हणजे गाणं शिकल्यानंतर तुम्ही म्हणालात तसं की परफॉर्मिंग आर्टिस्ट होणं किंवा शाळेत अ, संगीत शिक्षक म्हणून काम करणं किंवा कॉलेजमध्ये संगीत शिकवणं किंवा जसं मी शिकवते की मी माझ्या घरीच मी क्लासेस घेणं आणि हे सगळं करते. तर सर मला ह्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतंय हे जर मी ठरवू शकले तर मला असं वाटतं की ती निवड करायला सोपं जातं. कारण काही लोक असतात ज्यांना शिकवण्याची फार आवड नसते. त्यांना स्टेजवर परफॉर्म करणं किंवा लोकांसमोर आपली कला सादर करणं ह्याच्यात सगळ्यात जास्त आनंद मिळतो. आणि काही जण असतात की ज्यांना शिकवण्याची जास्त आवड असते किंवा शिकवण्याची कला जास्त असते सादरीकरणापेक्षा, असं असू शकतं. काही असतात की ज्यांना दोन्ही चांगलं जमतं, असंही आहे. तर तर हे मला असं वाटतं की थोडं आपण पडताळून जर पाहू शकलो की मला काय करायला आवडेल, तर ठरवणं सोपं जातं आणि मग त्या दिशेने काय काय पर्याय उपलब्ध आहेत. जसं मी म्हटलं की शिकवण्यासाठी कुठे कुठे आपण शिकवायला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय म्हणजे तयारी काय लागते किंवा पदवी काही अमुकच लागते का, हे आपण सगळं शोधून मग त्या दिशेने आपण मार्गाने जाऊ जाऊ शकतो. शकतो. आणि आता प्रसिद्धी अ, ही सुद्धा एक आवड असू शकते असं मला वाटतं की काही कलाकार असे असतात की ज्यांना खूप आवडीचा विषय आहे की मला 4 लोकांनी ओळखावं किंवा लोकांसमोर मी हे सादर करावं. आणि मग ते तसं जर चांगलं जमत असेल तर जरूर त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करायला हवे. तर त्यामुळे हे आहेत की तुम्हाला खूप गोष्टी उपलब्ध होऊ शकतात किंवा हल्ली काय आहे की आता टेक्नॉलॉजीमुळे रेकॉर्डिंग करणं किंवा गाणं हा एकच विषय असला तरी अ, जाहिरातींसाठी गाऊ शकता तुम्ही. फिल्म म्युझिक आहे जे प्लेबॅक म्हणतो ज्याला आपण, कंपोजिंग आहे किंवा म्युझिक अरेंजमेंट आहे. म्हणजे इतके त्याच्यात पर्याय आता अवेलेबल आहेत. स्टुडिओ म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग हा सुद्धा म्युझिकशी अगदी हातात हात घालून जाणारा विषय आहे आज. कारण माईक शिवाय काहीच हल्ली होत नाही. तर केवळ गाणं इतकंच न शिकता कोणाला जर ह्याही गोष्टीची आवड असेल, असे खूप गायक मला माहिती आहेत की ज्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण गाण्याचं तर घेतलंच आहे, पण साऊंड इंजिनिअरिंग शिकलेले आहेत, स्वतःचा स्टुडिओ ते काढत म्हणजे चालवतात.
हा, तर त्यामुळे आज तुम्हाला पर्याय खूप उपलब्ध आहे. आणि उपलब्ध आहे. इंटरनेट म्हणजे इंटरनेट हे असं माध्यम झालेलं आहे की त्याची माहिती मिळवणं किंवा आणखीन त्याच्यात पुढे पुढे काय अपडेट्स आहेत ते सगळं मिळवणं सोपं झालं. तर त्यामुळे हे आहे म्हणजे ह्या अनेक गोष्टी अनेक शिकून ऍट अ टाइम तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी सुद्धा प्रोफेशनली करू शकता म्युझिक या विषयात. करू करू शकतो. म्हणजे अर्थार्जन जर आपण म्हटलं एखाद्याला तेच आपलं करिअर करायचं तरी सुद्धा त्यांना पुष्कळ मार्ग आहेत. कारण कसं आहे आता हे आपण जे आता सगळे तू जे डिपार्टमेंट सांगितलेस ते तुमचं स्वतःच तुम्ही काहीतरी घालताय. तुम्ही कुठलंही असं कॉपी करत नाहीये गाणं परत ते रिप्रोड्यूस करत नाहीये. त्यामुळे तुमच्या लोकांना ही कला आहे आतनं त्यांना पुष्कळ स्कोप आहे करायला नाही का. आता आपण जो शिक्षणाचा एक प्रकार म्हटला की युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकतात आणि सगळं करू शकतात. त्याच्याबरोबरच मी असं ऐकलंय की युनिव्हर्सिटीची तर शिष्यवृत्ती मिळतेच. पण ह्या ज्या मोठ्या गायिका आहेत म्हणजे आता किशोरीताई नाहीयेत पण त्यांच्याकडे शिष्यवृत्ती मिळून काही लोक असं गुरु शिष्य परंपरेने शिकायला जातात किंवा युनिव्हर्सिटी तर त्याच्याबद्दल थोडस सांग ना. अ, हो. शिष्यवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे आपल्या अ, सरकारी हं, म्हणजे भारत सरकारच्या कल्चरल डिपार्टमेंटच्या स्कॉलरशिप्स असतात. बरं. म्हणजे अगदी 8 ते 14 वर्षाचा पहिला गट आहे, जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे. आणि अ, मग मला वाटतं 18 ते 25 किंवा 18 ते 30 असा काहीतरी वयोगट असेल. हं, तर त्या शिष्यवृत्ती असतात. त्यांची रीतसर जाहिरात येते. म्हणजे पूर्वी वर्तमानपत्रात येत असे. आता मला वाटतं त्यांच्या वेबसाईटला ते हं. पब्लिश करतात अच्छा. की आता द फॉर्म्स आर ओपन. अवेलेबल आहेत एवढ्याच कॉलेज. करेक्ट. हा. आणि त्याचं काय हे असतं म्हणजे अमुक लहान मुलांसाठी मला वाटतं 5 वर्ष गाणं शिकलेलं पाहिजे किंवा ते त्यांच्या ज्या काय अटी असतील त्याप्रमाणे. हो. पण ती 2-2 वर्षाची ती शिष्यवृत्ती असते. आणि बरं. विच इज अ प्रेस्टिजियस वन. तर हं, आणि त्यामुळे काय होतं की समजा एखाद्याला मोठ्या गुरूंकडे शिकायचंय पण आर्थिकदृष्ट्या समजा नसेल हो त्यावेळेला शक्य, तर या हो शिष्यवृत्तींमुळे तो फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मोठे मोठे कलाकार त्यांच्या नावानी सुद्धा स्कॉलरशिप्स असतात. म्हणजे आता केसरबाई केरकर बरं. त्यांच्या नावे हा वृत्ती आहे. आहे. तर अशा अनेक आहेत. हं, आणि आता मी म्हंटल हं. तसं मगाशी की आता खूप पर्याय अ, उपलब्ध आहेत. तर वेगवेगळ्या बरं. संस्था सुद्धा म्हणजे प्रायव्हेट संस्था सुद्धा या शिष्यवृत्ती देतात. म्हणजे आता मुंबईत एक बरं. आबान स्त्री ज्या आपल्या पहिल्या महिला तबला प्लेयर ज्या होत्या त्यांची स्वरसाधना हा म्हणून संस्था आहे. त्यांच्याकडे सुद्धा बरं. स्पर्धाही होतात आणि शिष्यवृत्ती आहेत. तर अशा अनेक आहेत. म्हणजे हे मुंबई पुरतं झालं हं. पण तुम्ही गुगल मध्ये पाहू शकता. त्या आणि ठिकाणी हो. याचा खूप उपयोग आहे. आणि हं. सरकारी जी मी शिष्यवृत्ती म्हटली त्याचं 2 वर्षाची असेल तर 1 वर्षाने ते परत प्रोग्रेस पाहतात त्या विद्यार्थ्याचा. बरं. की म्हणजे परत बोलावतात थोडस ऑडिशन सारखं ते घेतात. सो हं, हं, मला असं हं. वाटतं की हे चांगली एक पद्धत आहे. आणि आर्थिक मदतही शिकायला होऊ शकते. हो. आणि इव्हन गुरु शिष्य परंपरेने पण शिकण्यासाठी मिळतात का शिष्यवृत्ती नंतर म्हणजे अलंकार वगैरे झाल्यानंतर हायर लेवलच्या पण. नाही, आता हे जे आहे मी म्हंटल तसं की फेलोशिप्स पण असतात आपल्या हा भारत सरकारच्या कल्चरल डिपार्टमेंटच्या. तर ते हं. तुम्हाला तो चॉईस असतो. म्हणजे बरं. मला कोणाकडे शिकायचं आहे शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर तर मग ते हं. गुरु शिष्य परंपरेतनच मग शिक्षण ते होतं. आणि मग तुम्ही बरं. यू कॅन लर्न इन अ फोकस्ड वे. हा म्हणजे ती फेलोशिप असते पुढे जाऊन म्हणजे हा, हायर फेलोशिप लेवलची. ही पुढच्या अभ्यासासाठी दिली जाते. पण म्हणजे अगदी लहानपणापासून शिष्यवृत्ती मिळतायत म्हणजे त्याचा फायदा पण पालक घेऊ शकतात नक्कीच. हो, हो. हो, नक्कीच. हो, तर हो. म्हणजे आता हे ऐकून खूप छान वाटलं की कोणाला जरी आपल्या मुलांना जर ह्याच्यामध्ये घालायचं असेल तरी त्यांना असं एक मनाच्या मागे असं वाटणार नाही की बाबा ओके
त्याच्या परीने त्यांना कमावणं, त्यांना सगळं छान जाईल त्यांचा मार्ग. हो हो. तर आता आमच्या प्रेक्षकांना तू काहीतरी एक संदेश, की म्हणजे मुलं आहेत आमची, अगदी नवीन जन्मल्यापासूनची मुलं आहेत 20 वर्षापर्यंत, त्यांचे आई वडील सुद्धा आहेत, म्हणजे एक वय आहे का गाणं शिकायला वगैरे, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तू एक मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय देशील ते सांग. अ, हो, म्हणजे संदेश देण्या इतकी मोठी नाहीये मी, पण माझा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे हो. त्यातनं मला जे जाणवतंय ते नक्कीच मी तुमच्या हम्म. समोर मांडीन. अ, आता हल्ली एक मी जे पाहिलंय, मी गाणं शिकवते त्यामुळे माझ्याकडे लोक हा. काही प्रश्न घेऊन येतात, की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी 3 वर्षांची आहे, मग आता तिला गाणं शिकवायचंय. तर मला असं वाटतं, आणि हा एक विचार असतो त्याच्या मागे, की जेवढं लवकर शिकतील तेवढं चांगलं. पण हम्म. मला असं वाटतं की मुळात हे खूप लवकरचं वय आहे. हा, घरातच असं काही असेल पार्श्वभूमी की खूप गाणं आहे, आणि म्हणजे मग त्या मुलांना कसं की ऐकणं खूप होतं हम्म. गाणं. त्यामुळे त्यांची जी ग्रास्पिंग पॉवर असते त्या विषयाची, ती इतर मुलांपेक्षा जास्त असू शकते. तर अशा केसेसमध्ये मला असं वाटतं की कदाचित होतही असेल की ते खूप लवकर शिकायला सुरुवात हम्म. करत असतील. पण माझ्या मते निदान मूल एका जागी एक थोडा वेळ बसायला लागेल, एवढा त्याच्यात थोडा पेशन्स येऊन अ, जेव्हा तो एका जागी बसून काय समोरचं आपल्याला सांगतोय ते 15-20 अर्धा तास, म्हणजे 20 मिनिटं अर्धा तास एवढं ऐकण्याच्या मनस्थितीत येईल तेव्हा शिकायला सुरुवात करायला हरकत नाही. माझ्याकडे मी शास्त्रीय संगीत प्रामुख्याने शिकवते, त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगते की किमान 6.5-7 वर्षांचं झाल्यावर तुम्ही पाठवा. त्याचं कारण असं की मगाशी सुरुवात करताना आपण म्हटलं तसं की सारेगम पासून सुरुवात होते, मग त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन. तर ह्या काही गोष्टी लिहून त्या वाचून गाव्या लागतात, पण सगळं इतकं एकदम पाठ नाही होऊ शकत. तर खूप लवकर जर तुम्ही चालू केलं तर त्या मुलांना सगळ्या गोष्टीचा आवाका यायला खूप जड जातं. तर त्यामुळे जरा त्यांना थोडस अक्षर वाचायला येऊ दे, थोडं एका जागी बसायची थोडी त्यांची म्हणजे तयारी होऊ दे. मग तुम्ही शास्त्रशुद्ध शिकवायला लागा असं मला वाटतं. आणि ते शिकवायला लागायच्या आधीचा भाग खूप माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. तो असा की तुमच्या घरी तुम्ही काय प्रकारचं संगीत ऐकता, किंवा त्या हम्म. मुलांच्या कानावर काय प्रकारचं संगीत पडतं, ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. कारण बऱ्याच मुलांना सुरुवातीला शास्त्रीय शिकायला कंटाळा येतो. हो. तर त्या मुलाचा दोष त्याच्यात नसतो असं माझं मत आहे, कारण त्यांनी जर ते कधी ऐकलंच नसेल हम्म. आणि अचानक आजपासून आता तुला सारेगम गायचंय, आता तुला तीन ताल ताल समजून घ्यायचाय, तर त्यांना असं वाटतं की हे आम्ही फक्त ह्या क्लासच्या जागेत येतो, तिथेच आम्ही हे फक्त शब्द ऐकतो, क्लासमधनं हम्म. बाहेर पडल्यावर हे आम्ही कुठेही ऐकत नाही. तर मी सगळ्या पालकांना जे मला विचारतात की 4 वर्षाचं मुलं आहे, 4.5-5 वर्षाचं मुलं आहे, तर मी त्यांना असं सांगते की तुम्ही हा प्रयोग करून बघा की ते मूल खेळतंय किंवा ते जेवतंय किंवा झोपलंय, तर अगदी बारीक आवाजात शास्त्रीय संगीत चालू ठेवा. म्हणजे ते काहीतरी कुठेतरी ऐकल्याचा एक जे रेफरन्स असतो त्या मुलांना. आणि हल्लीची मुलं हम्म. इतकी शार्प आहेत की ते म्हणजे त्यांना प्रश्नही पडतात आणि ते विचारतातही की हे काय आहे, हे कुठे हो. आहे, आम्ही हे ऐकलं नाहीये, हम्म. मग हे आम्ही का शिकायचं. तर मला असं वाटतं की ते ही पार्श्वभूमी तयार करून जर तुम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केलात, तर ते जास्त आवडीने शिकतील आणि जास्त लवकर शिकतील. तर लवकर शिकायचं तर ही शिकण्याची प्रक्रिया ऐकण्यापासून जास्त चालू होते. त्यामुळे केवळ समोर बसून शिकलं म्हणजेच शिकतोय असं न समजता ते काय ऐकतायत. कारण आपण जर फिल्म म्युझिकचं उदाहरण घेतलं, आपल्याला असंख्य गाणी पाठ असतात जी हो. आपण कधीही कुठल्या गायकाकडे बसून शिकलेली नाही. पण ती हो. का पाठ होतात, कारण ती सारखी लागतात कुठेतरी, आणि ती बरोबर. ऐकून ऐकून म्हणजे वेदर यू वॉन्ट ऑर यू डोंट वॉन्ट ती कानावर हम्म. पडतात आणि ती पाठ होतात.
आणि आफ्टर अ व्हाईल ती आवडायला लागतात. म्हणजे काही गाणी अशी असतात की जी फार आवडण्यासारखी नसतात, पण ती 100 वेळा ऐकल्यामुळे आता मला इतकं माहितीचं झालंय की चालतंय मला ते गाणं. तर मला असं वाटतं मग हे जर ह्या म्युझिक म्हणजे ह्या म्युझिक फॉर्मच्या बाबतीत होऊ शकतं, तर शास्त्रीय तर हो म्हणजे व्हायलाच हवं. आणि माझा हा खूप म्हणजे ठाम विश्वास आहे की हे जे संगीत आहे इतकं म्हणजे ज्याला आपण अभिजात संगीत म्हणतो, तर ते सर्वार्थाने तसं आहे. म्हणजे मी शास्त्रीय गायिका आहे म्हणून मी हे म्हणत नाहीये. आज पूर्ण जगभर लोक हे शिकण्याचा प्रयत्न करतायत, म्युझिक थेरपी म्हणून ते वापरतायत आणि त्याचे रिझल्टही दिसत आहेत. म्हणजे मी एन राजम ज्या व्हायलिनिस्ट आहेत त्यांच्या बाबतीत मी एक बातमी मध्यंतरी ऐकली की कोणीतरी एक पेशंट खूप क्रिटिकल परिस्थितीत असताना हो त्यांचं रोज व्हायलिन ऐकून ते आय थिंक कोमामधनं बाहेर हो, आल्या का मी असं पण काहीतरी. हो, मी पण ही बातमी ऐकलेली आहे. हो हा, तर मला असं मनापासून वाटतं की हे आपलं संगीत आहे आणि आपल्याकडे हे इतक्या मुबलक प्रमाणात शिकण्याची उपलब्ध आपल्याला आहे. संधी आहे. तर हे का करू नये. आणि हे जर अशा पद्धतीने केलं की त्यांना यू मेक द किड्स फॅमिलियर विथ दिस म्युझिक. हो म्हणजे जसं आपल्या घरातल्या चालीरीती मुलांना का कळतात, सगळ्या आपण त्यांना काय रोज आता आपल्या घरी हे असं होतं असं सांगत नाही. हा. ते आपल्याला बघतात आणि ते शिकतात आणि ते ऍक्सेप्ट पण करतात की हे असंच करायचं. तर तसं मला असं वाटतं शास्त्रीय संगीताच्या बाबतीत प्रयोग म्हणून करून बघायला हरकत नाही. ज्याला अ, आवड अजिबात नसेल अशी कदाचित 10 पैकी 2 मुलं म्हणतील की ठीक आहे तुम्ही एवढा सगळा प्रयत्न केलात पण मला नाही आवडत आहे. पण बाकीचे 8 तर शिकतील. आणि मला असं वाटतं की हे इतकं छान आहे की ते न शिकवून आपण त्यांना वंचित ठेवतो या चांगल्या गोष्टीपासून. तर हा अशा दृष्टीने प्रयत्न केला तर नक्कीच मला असं वाटतं की शिकायला खूप मदत होईल. अगदी सुंदर, खूप तू छान सांगितलंस. खूप माझ्या मनातले विचार सुद्धा त्यावेळी अ, आता तू तू आणि मी गुरु भगिनी आहोत. तर प्रवास जो चालला आणि त्याच्यामुळे जे काही मला मिळालं ते मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की जसं प्रीती म्हणाली तसं एक मन्ना डेंच्या गाण्यामध्ये संगीत मन को पंख लगाए, तसंच आपल्यामध्ये एक आहे काहीतरी, तो जो आनंद, आत्मिक आनंद असतो ना, तो संगीतामधनं आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे पालक हो, जर तुमच्या मुलांना गाण्याची आवड असेल, कुठल्याही कलेची, त्याच्यामध्ये तबला असेल, सितार असेल, व्हायोलिन असेल, चित्रकला असेल, कुठलीही जी कला आहे ना, ही स्वतःकडे बघण्याची एक हातोटी मुलांना देते आणि त्याच्यासारखं गिफ्ट मला वाटतं कुठलंही तुम्ही मुलांना देणार नाही. आणि प्रीती हे खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना, आपल्या स्वतःच्या मुलीला इतकं छान पद्धतीने ट्रेनिंग देते. आणि आज प्रीती तुझ्याशी बोलून खूप मजा आली. तू अगदी छान पद्धतीने आम्हाला संगीतामध्ये काय काय व्यक्ती, तुझा प्रवास, कोणी काय करू शकतो ह्याच्याबद्दल इतकं सुंदर मार्गदर्शन केलंस. त्याच्यामध्ये खूप वेळ काढून आमच्यासाठी हे मार्गदर्शन केल्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांच्या तर्फे, सुप्रजा टीमच्या तर्फे तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मला पण खूप मजा आली. आणि तुम्ही म्हणालात तसं माझ्या सांगण्यातनं काही जरी पालकांना थोडीफार मदत झाली तर मला खूप आनंद होईल. नक्कीच धन्यवाद. नक्की.